इयत्ता 6वी गणित धडा पहिला भूमितीमधील मूलभूत संबोध. मुलांनो, भूमिती हा गणिताचा एक भाग आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या आकृत्या, आकार आणि त्यांचे मोजमाप यांचा अभ्यास करतो. आज आपण भूमितीतील मूलभूत गोष्टी म्हणजे बिंदू, रेषा आणि प्रतल यांची माहिती घेणार आहोत. बिंदू. जर आपण पेन्सिल, पेन किंवा कंपासचे टोक कागदावर ठेवले तर जी खूण उमटेल त्या आकृतीला बिंदू म्हणतात. बिंदू म्हणजेच ठिपका हे बिंदूचे प्रतीक आहे. बिंदूला नाव देण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर करतात. उदाहरणार्थ बिंदू ए, बिंदू पी, बिंदू क्यू किंवा बिंदू एस. आता आपण बिंदूंची वैशिष्ट्ये पाहू. बिंदूला लांबी रुंदी असे कोणतेही माप नसते. त्याला कोणताही आकार नसतो. बिंदूला नाव देण्यासाठी फक्त एकाच इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर करतात. आता हे बिंदू कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण प्रथम समजून घेऊ. संपात बिंदू. समजा फळ्यावर मी पी हा बिंदू घेतला आणि पट्टीच्या सहाय्याने या बिंदूतून जाणाऱ्या अनेक रेषा काढल्या तर पहा अशा किती रेषा एका बिंदूतून काढता येतील. तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा दोनपेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात आणि अशा रेषा ज्या एकाच बिंदूत छेदतात त्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. या आकृतीत पी हा संपात बिंदू आहे. एकरेषीय व नैकरेषीय बिंदू. आता हे पहा, मी फळ्यावर पी व क्यू हे दोन बिंदू घेतले आहेत. या दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असे लक्षात येईल की दोन भिन्न बिंदूंतून जाणारी फक्त एक आणि एकच रेषा काढता येते. आता मी ही दुसरी आकृती काढते. यामध्ये मी बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी असे 4 बिंदू घेतले आहेत आणि हे बिंदू सरळ एकाच रेषेवर आहेत. यातील कोणताही बिंदू रेषेच्या बाहेर आहे का? नाही. म्हणून बिंदू ए, बी, सी, डी हे एकरेषीय बिंदू आहेत जे 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात. त्यांना एकरेषीय बिंदू असे म्हणतात. ही पहा दुसरी आकृती. आता मला सांगा, या आकृतीमधील सर्व बिंदू हे एकाच रेषेवर आहेत का? नाही बाई. मग कोणते बिंदू एकाच रेषेवर नाहीत? बिंदू एस व बिंदू आर हे एकाच रेषेवर नाहीत. आणि बिंदू पी व बिंदू क्यू हे जरी एकाच रेषेवर असले तरीही ते 3 पेक्षा कमी आहेत. म्हणून बिंदू पी, क्यू, आर, एस हे सर्व बिंदू नैकरेषीय बिंदू आहेत. तर जे बिंदू एकच सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. इयत्ता 6वी गणित धडा पहिला भूमितीमधील मूलभूत संबोध. मुलांनो, भूमिती हा गणिताचा एक भाग आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या आकृत्या, आकार आणि त्यांचे मोजमाप यांचा अभ्यास करतो. आज आपण भूमितीतील मूलभूत गोष्टी म्हणजे बिंदू, रेषा आणि प्रतल यांची माहिती घेणार आहोत. बिंदू. जर आपण पेन्सिल, पेन किंवा कंपासचे टोक कागदावर ठेवले तर जी खूण उमटेल त्या आकृतीला बिंदू म्हणतात. बिंदू म्हणजेच ठिपका हे बिंदूचे प्रतीक आहे. बिंदूला नाव देण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर करतात. उदाहरणार्थ बिंदू ए, बिंदू पी, बिंदू क्यू किंवा बिंदू एस. आता आपण बिंदूंची वैशिष्ट्ये पाहू. बिंदूला लांबी रुंदी असे कोणतेही माप नसते. त्याला कोणताही आकार नसतो.
बिंदूला नाव देण्यासाठी फक्त एकाच इंग्रजी कॅपिटल अक्षराचा वापर करतात. आता हे बिंदू कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण प्रथम समजून घेऊ. संपात बिंदू. समजा फळ्यावर मी पी हा बिंदू घेतला आणि पट्टीच्या सहाय्याने या बिंदूतून जाणाऱ्या अनेक रेषा काढल्या, तर पहा अशा किती रेषा एका बिंदूतून काढता येतील. तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. जेव्हा 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा म्हणतात आणि अशा रेषा ज्या एकाच बिंदूत छेदतात त्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात. या आकृतीत पी हा संपात बिंदू आहे. एकरेषीय व नैकरेषीय बिंदू. आता हे पहा, मी फळ्यावर पी व क्यू हे 2 बिंदू घेतले आहेत. या 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असे लक्षात येईल की 2 भिन्न बिंदूंतून जाणारी फक्त एक आणि एकच रेषा काढता येते. आता मी ही दुसरी आकृती काढते. यामध्ये मी बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी असे 4 बिंदू घेतले आहेत आणि हे बिंदू सरळ एकाच रेषेवर आहेत. यातील कोणताही बिंदू रेषेच्या बाहेर आहे का? नाही. म्हणून बिंदू ए बी, सी डी हे एकरेषीय बिंदू आहेत, जे 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात. त्यांना एकरेषीय बिंदू असे म्हणतात. ही पहा दुसरी आकृती. आता मला सांगा, या आकृतीमधील सर्व बिंदू हे एकाच रेषेवर आहेत का? नाही बाई. मग कोणते बिंदू एकाच रेषेवर नाहीत? बिंदू एस व बिंदू आर हे एकाच रेषेवर नाहीत. आणि बिंदू पी व बिंदू क्यू हे जरी एकाच रेषेवर असले तरीही ते 3 पेक्षा कमी आहेत. म्हणून बिंदू पी, क्यू, आर, एस हे सर्व बिंदू नैकरेषीय बिंदू आहेत. तर जे बिंदू एकच सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात.